अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तेव्हा छांदोग्य उपनिषद चालू आहे। छांदोग्य उपनिषदातील 8वा अध्याय आणि 5वा खंड चालू आहे। 5व्या खंडामधला आपण 4थ्या मंत्रावरचं चिंतन आपलं चालू होतं आणि त्या 4थ्या मंत्रामध्ये असा त्याचा अर्थ होता की ज्या ब्रह्मलोकामध्ये जे लोक ब्रह्मचर्याच्या द्वारे या आणि ण्य असे हे दोन समुद्रास प्राप्त करून घेत असतात, त्यांना ब्रह्मलोकाची प्राप्ती होत असते आणि त्यांची संपूर्ण लोकामध्ये यथेच्छ गती होत असते, असा त्याचा शब्दशः अर्थ होता। तेव्हा या ब्रह्मलोकामध्ये जे आणि ण्य असे दोन शब्द वापरले आहेत, हे दोन त्याला समुद्राची उपमा दिली आहे। आणि आणि ण्य म्हणजे अरण्य, अरण्य म्हणजे एकांत, त्याने एकांत साधलेला आहे आणि जो सर्व या जगताच्या सर्व विषयापासून अलिप्त झालेला आहे ते अरण्य। तर त्या अरण्याच्या ह्या अरण्य ह्या दोन समुद्रामध्ये जो गेलेला आहे आणि त्याला ब्रह्मचर्य रूपाचं साधन ज्याला मिळालेलं आहे, त्या साधनाच्या द्वारे हे एकांत साधून त्यांनी साधना केली आहे, त्यांनाच ही ब्रह्मलोकाची प्राप्ती होत असते। त्याची व्याख्या पूर्वी सुद्धा ब्रह्मचर्याची आपण पाहिली की ब्रह्मचर्य म्हणजे हे संतुलन, यम नियमाने वागणारे आणि वृतस्थ असणारे जे आहेत त्यांना ब्रह्मचर्य असं म्हटलेलं आहे। तेव्हा ब्रह्मचर्य जे आहे हे साधन संपन्न ब्रह्मवेत्याचं कार्य असून ते संपूर्ण लोकांमध्ये जेव्हा त्यांची पुढची गती असते तेव्हा त्यांच्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे ते गती घेऊ शकतात। अन्य जे बद्ध आहेत त्यांना केवळ पूर्वकर्माच्या अनुसारच त्यांची गती असते आणि ते स्वतः ठरवू शकत नाहीत, म्हणून त्यांना यथेच्छ गती होत नाही। तेव्हा अशा या लोकांना या ब्रह्मचर्याच्या द्वारे हे ब्रह्मलोकात प्रवेश होऊन तेथे सुद्धा यथेच्छ गती त्यांना मिळू शकते। मग ब्रह्मचर्यामध्ये मात्र तत्पर न राहणारे, मात्र हे बाह्य विषयासक्त असणारे, हे बुद्धी विषयासक्त बुद्धी असणारे जे पुरुष आहेत त्या पुरुषांना स्वेच्छागती कधीही मिळत नाही। तर त्यांचं पूर्वकर्मच त्यांना जिथे पाहिजे तिथे घेऊन जात असतं, असा हा त्याचा अर्थ आहे। तर काही लोकांचं मत असं आहे की की तुम्ही ज्या प्रकारे व्यक्तीला ओळखताना तुम्ही अमुक आहात, म्हणजे तुम्ही इंद्र आहात, तुम्ही यम आहात, तुम्ही वरुण आहात इत्यादी वाक्यांनी परमपूजनीय अशा सत्पुरुषांची स्तुती केली जाते, त्याच प्रकारे इष्टादी शब्दांनी केवळ बाह्य विषयाच्या तृष्णेद्वारा ज्याचे चित्त हरण केले जाते त्यांना प्रत्येकात्मा विषयक विवेक ज्ञान प्राप्त होणे संभवच नाही। म्हणजे इथे इंद्रिय आणि इंद्रियाचे विषय याच्यामध्ये जे लिप्त आहेत, त्याच्यामध्ये जे नेहमीच हे वाहवत जात असतात, तर त्यांना आत्मज्ञान काय आहे, आत्मबोध काय आहे या संदर्भातलं जडचैतन्य विवेक त्यांना प्राप्त होत नाही, असे इथे निवेदन केलंय। तेव्हा स्वयंभू ब्रह्माने इंद्रियाच्या या बहिर्मुख करण्यावर इथे भर दिला आहे, कारण जीव हा बाहेरील दिशेकडे असतो, जीवाची दृष्टी ही बाह्य दृष्टी असते आणि त्या कारणाने जीव जो आहे तो अंतरात्म्याला पाहू शकत नाही, असा हा सिद्धांत रूप हे आपण अनेक श्रुती आणि स्मृतीच्या द्वारे हा सिद्धांत आपण वारंवार पाहिला आहे। तेव्हा ज्ञानाचे जे सहकारी असल्याच्या कारणाने स्त्री इत्यादी विषयासंबंधी जी तृष्णा असते त्या तृष्णेपासून हे ब्रह्मचर्य पालन करणारे निवृत्त होतात आणि ते निवृत्त रूप जी साधना आणि जे विधान प्राप्त होतं त्या कारणाने अशांची सर्व ही स्तुती केली पाहिजे, असा या पूर्ण मंत्राचा संपूर्ण आशय आहे। इथपर्यंत आपण आलो होतो। त्याच्यानंतर पुढे आता या संदर्भात काही चर्चा, गुरु शिष्यांचे काही संवाद आहेत, ते संवाद शिष्याने जे गुरुला काही निवेदन केलं आहे, काही काही त्यांचे विचार सांगितले, त्याच्यावर गुरुनी त्यांच्या विचारावर पुढे भाष्य केलेलं आहे। म्हणजे ही जी संकल्पना आता आपण पाहिली की ब्रह्मचर्याचं व्रत पालन करणारा असा जो असतो तोच ब्रह्मलोकात जाऊन यथेच्छ गती प्राप्त करतो। अन्य जे बाह्य विषयामध्ये जे वाहून गेलेले असतात, आसक्त असतात, त्यांना ते प्राप्त होत नाही, हा सिद्धांत आहे। त्यामुळे ह्या सिद्धांताच्या वर ही गुरु शिष्याचा जो संवाद आहे तो संवाद काय झाला आहे ते आपण पाहूया।
परंतु ब्रह्मचर्याची ही यज्ञ आदी रूपाने जी स्तुती केली आहे, त्यावरून यज्ञ आदीचे पुरुषार्थ साधन हे प्रतीत होत आहे असं मला वाटतं. म्हणजे त्यांनी शिष्याने काय सांगितलं की तुम्ही जे ब्रह्मचर्य जो पालन करतो आणि तो जे यज्ञ इत्यादी रूपाने त्याचं नित्यकर्म करत असतो, तेव्हा या शिष्याला असं वाटलं की यज्ञ इत्यादी रूपाने तो जो कार्य करतो त्या रूपाचं जे कार्य आहे, जे कर्म आहे, जे कर्तव्य तो करत असतो त्याचीच इथे स्तुती केली आहे आणि त्याच्यावरूनच त्याचं ब्रह्मचर्यत्व हे ठरवलं आहे. म्हणून त्याचं हे यज्ञ इत्यादीचं जे साधनं आहेत त्याला त्याने पुरुषार्थ असं म्हटलंय की म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष म्हणताना धर्मामध्ये यज्ञादी कर्म हे येतच. त्यामुळे हे पुरुषार्थ साधन जो करतो त्यालाच हे ब्रह्मचर्य प्राप्त होतं असं त्या शिष्याला वाटलं. आणि म्हणून त्यांनी हे निवेदन केले की यज्ञादी पुरुषार्थचं जे साधन आहे तेच या ठिकाणी प्रतीत होत आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यावर आता गुरु काय म्हणतात, त्याच्यावर भाष्य गुरुचं काय ते बघूया. त्याच्यावर गुरु असं म्हणतात की तू म्हणतोयस ते ठीकच आहे, असंच हे प्रतीत होत आहे, परंतु इथे ब्रह्मलोकाच्या प्रति यज्ञादीच्या बद्दल हे जे साधनत्व आहे आणि अशा अभिप्रायाने यज्ञ इत्यादीच्या द्वारे ही जी ब्रह्मचर्य ची जी स्तुती केली जाऊ शकत, पण केवळ त्या कर्माने त्याची स्तुती केली जाऊ शकत नाही. म्हणजे त्या शिष्याने सांगितलं की यज्ञ इत्यादी कर्म हेच त्या ब्रह्मचर्याचं स्तुतीचं लक्षण आहे काय आणि ते स्तुती आहे का. त्याच्यावर गुरु असं म्हणतात की ब्रह्मचर्याची स्तुती केवळ ही यज्ञादी कर्माद्वारेच केल्या जात नाही, तर मग अन्य कशाने होते त्याच्यावर पुढे सांगतात की ह्याच्या ह्या प्रसिद्ध पुरुषार्थ साधनत्वाची जी तुलना आहे ती त्या तुलनेमध्ये ही स्तुती केली जाऊ शकते किंवा हे जे काही साधन ते करतात आणि हा जो पुरुषार्थ आहे त्या पुरुषार्थाच्या संदर्भातच फक्त तो संदर्भ घेऊन स्तुती केली जाऊ शकते. परंतु ज्या प्रकारे इंद्रादी रूपाने राजाची स्तुती केली जाते, म्हणजे आता इथे स्तुतीचं त्याने उदाहरण काय दिलंय की इंद्र इत्यादीचं जे काही उदाहरण दिलंय की इंद्र म्हणजेच राजा, देवाचा राजा. आपल्याकडे सुद्धा आपल्या भूलोकात सुद्धा जो राजा होता तो राजा, आणि त्या राजाची जी प्रजेच्या मार्फत जी स्तुती होते ती स्तुती आणि ब्रह्मचर्य पालन करण्यामुळे यज्ञादी कर्माची स्तुती याची तुलना होऊ शकत नाही हे त्यांनी सांगितलं. म्हणजे तुम्हाला स्तुती म्हटलं की समोर काय विविध चित्र येतात आणि स्तुती म्हटलं की त्या याच्यामध्ये राजाची स्तुती, इंद्र इत्यादी सर्व हे राष्ट्रप्रमुख जे असतात त्यांची स्तुती, तर त्यावरून हे त्या स्तुतीची ही तुलना करता येणार नाही. आणि त्यावरून हे इंद्र इत्यादीच्या जे काही कार्य असतं किंवा त्यांचे जे काही कर्तव्य असतं, तर त्या ठिकाणी त्या कर्तव्याचं फक्त पालन करणं इतकं मर्यादित हे ब्रह्मचर्य नव्हे. जिथे इंद्रादिकाचे व्यापार असतात, तिथे राजा पण असतो. अर्थात जे काम इंद्र इत्यादी देवगण करत असतात तेच राजा पण करत असतो. आणि त्याच प्रकारे इथे हे समजलं पाहिजे. तेव्हा असं विचार करा की जो ब्रह्मलोकासंबंधी समुद्रादी जे जे अ आणि अरण्य असा जो शब्द वापरला आहे त्यामध्ये समुद्राचा जी काही संकल्पना मांडली आहे आणि त्या संकल्पनेमध्ये पितृलोकाधिकांचे भोगासंबंधी सुद्धा ही संदर्भ आहे की जे काही ह्या लोकामध्ये समुद्र, वृक्ष, पुरी, सुवर्णमय मंडप हे पाहिल्या जात असतात. त्यांना त्याच्याच समान पृथ्वी आणि जलाचे विकारही इथे असतात, अथवा केवळ मानसिक प्रतीती मात्र इथे मिळत असते. म्हणून केवळ त्या राजाची तुलना न करता त्याच्यापेक्षा हे श्रेष्ठ स्तर आहे असं या ठिकाणी हे गुरु आपल्या शिष्याला आपलं मत सांगतात. तेव्हा पुढे शिष्य असं म्हणतो की जर हे पृथ्वी आणि जल हे विकारभूत असून हे स्थूल पदार्थच असतील तर यामध्ये या परस्परांमध्ये विरोध का. हे स्थूल रूप आहेत आणि स्थूल रूपाचं उदाहरण देऊन त्या ठिकाणी ते विकारयुक्त आहेत, म्हणून त्याचा संबंध ह्या ब्रह्मचर्याशी विरुद्ध मांडण्याचं काय कारण आहे असं प्रश्न आहे त्या शिष्याचा. तर गुरु असं म्हणतात की त्याच्या हृदयाकाशामध्ये जे स्थित होणे संभव होत नाही, कारण हे बाह्यदृष्ट्या बाह्य विषय आहेत, बाह्य पदार्थ आहेत. बाह्य पदार्थाशी तो जे काही तो कर्म करत असतो ते कर्म
आणि हृदयाकाशामध्ये जे ब्रह्मतत्व आहे त्याचा संबंध इथे लावता येणार नाही. आणि पुराणामध्ये असं सांगितलं आहे की ब्रह्मलोकामध्ये जे जे शरीर आदी आहेत ते मनोमय आहेत. या वाक्याने विरोध निर्माण केला आणि शोकरहित आहेत, शीत स्पर्शरहित आहेत इत्यादी श्रुतीने देखील त्या ठिकाणी विरोध केला आहे. म्हणजे ह्या ठिकाणी फक्त तुम्ही तुलना या बाह्यरूपाची न करता ही अंतःकरणामध्ये जे हृदयस्थ जो आकाश आहे त्या आकाशामध्ये तो पुंडरीक जो ब्रह्मतत्व असतो त्या ब्रह्मतत्वाचा विचार, त्या ब्रह्मतत्वाची प्रत्यक्ष प्रतीती ज्याला होते तो ब्रह्मचारी आहे. त्यांनी बाह्यकर्म हे यज्ञादी कर्म जरी करत असला तो, तरी अंतःकरणामध्ये तो ब्रह्मभाव आहे. म्हणून ब्रह्मतत्वाशी त्याचा अनुसंधान हेच ब्रह्मचर्याचं लक्षण आहे, हे समजणं आवश्यक आहे. त्यामुळे केवळ मानसिक स्थितीमध्ये किंवा शारीरिक स्थितीमध्ये जे अनुभव मिळतात त्या अनुभवातून तुम्हाला ब्रह्मतत्वाची संपूर्ण कल्पना ही प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून समुद्र, नद्या इत्यादीचा केवळ संदर्भ घेऊन तुम्हाला ब्रह्मचर्याचं वर्णन करता येणार नाही. त्यावर शिष्य म्हणतात की परंतु त्या मानसिक मांडण्याने देखील समुद्र, नद्या, सरोवर, वापी, यज्ञ, वेद आणि मंत्र इत्यादी मूर्तिमान होऊन त्या ब्रह्मतत्वाच्या समीप, त्या ब्रह्माच्या समीप उपस्थित राहत असतात, अशा अर्थाचे पुराणात सुद्धा उल्लेख आहेत. तेव्हा पुराणामध्ये किंवा कर्मकांडामध्ये याचं अत्यंत महत्व दिलेलं आहे. आणि पुराणामध्ये यज्ञाचं महत्व दिलंय, वेदाचं महत्व दिलंय, मंत्र इत्यादीचं महत्व दिलंय. आणि हे सर्व अवलंबन करताना प्रत्यक्ष ब्रह्मतत्व तुमच्या समीप असतं असं जे काही वर्णन आहे, असं वर्णन या पुराण आणि स्मृतीमध्ये दिलेलं आहे. आणि स्मृती स्मार्त कर्म करताना जे पुराणयुक्त स्मार्त कर्म करत असतात, तर त्यांचं हे सर्व लक्ष हे यज्ञ, वेद आणि मंत्र ह्याच्यावरच असतं. आणि जे ह्याचा अवलंबन करून जी उपासना करतात तर त्यांच्या जवळच ते ब्रह्मतत्व असतं. तेव्हा तुम्ही हृदयस्थ पुंडरीकाक्ष जो ब्रह्मतत्व आहे ते जोपर्यंत आकलन होत नाही तोपर्यंत तो ब्रह्मतत्वाशी संबंध त्याचा येत नाही, असं जे म्हणाले. आणि पुराणामध्ये हा जो उल्लेख आहे की यज्ञ, वेद, मंत्र इत्यादी जे मूर्तिमान आहे त्याच्या समीप जो राहून आपलं ब्रह्मकर्म करतो, तर त्याच्या जवळ ब्रह्मतत्व असायलाच पाहिजे. तेव्हा हा परस्पर विरोध आहे असं मला वाटतं. असं परत एकदा शिष्याने सांगितलं. त्यावर गुरु असं म्हणतात की असं काही अशी गोष्ट नाहीये, कारण की मूर्तिमान झाल्यावर सुद्धा त्या समुद्राधिकांचे प्रसिद्ध रूपाचे तेथे गमन होणे संभव नाही. या कारणाने समुद्राधिकाच्या प्रसिद्ध रूपापासून भिन्न असलेल्या सागरादीद्वारा ग्रहण केलेले अन्य रूपात हे ब्रह्मलोकामध्ये गमन करणारे आहेत, अशी कल्पना केली पाहिजे. आणि मनुष्याधिकाच्या विषयामध्ये देखील ही तशीच कल्पना होण्याच्या कारणाने जशी प्रसिद्धी असते तसेच आकार असणारी हे जे मानसिक पातळीवरचे पुरुष, स्त्री इत्यादीची जी मूर्ती आहे ती मानसिक आकार असणारीच दाखवली आहे. परंतु म्हणजे या ठिकाणी मुख्य गुरूंचं पुन्हा एकदा त्यांचं सांगणं आहे की जरी तू असं म्हणत असशील की पुराणामध्ये स्मार्थकर्मामध्ये केवळ वेद, यज्ञ इत्यादीचा अवलंबन केला, मंत्राचा अवलंबन केला तर ब्रह्मतत्व जवळ असतं, तर असं काही तू समजणं हे परिपूर्ण नाहीये. त्यामुळे ती योग्य गोष्ट नाहीये. त्याचं कारण असं आहे की ह्याच्या पलीकडे ते जे तत्व आहे ते हे करत असताना त्या ब्रह्मतत्वाचं अनुसंधान ज्यांना झालेलं आहे त्यांनाच ब्रह्मलोकामध्ये गमन करता येऊ शकतं. तेव्हा ही आपण अशी पहिल्यांदा धारणा ठेवली पाहिजे की ब्रह्मलोकामध्ये जर गमन करायचं असेल तर आपल्याला त्या ब्रह्मतत्वाचं अखंड चिंतन असणं, त्या ब्रह्मतत्वाशी एकरूपता असणं ही आवश्यक आहे. तरच त्याचं ब्रह्मलोकामध्ये गमन होऊ शकतं. बाकी विषयामध्ये जर तो कुठल्याही प्रकारे जर तो आसक्त झाला आणि मानसिक पातळीवर असो किंवा शारीरिक पातळीवर असो तर त्याला ब्रह्मतत्वाची प्राप्ती होणे किंवा ब्रह्मलोकामध्ये गमन होणे हे शक्य नाही. तर शिष्य असं म्हणतात की पण हे सर्व तुम्ही सांगता हे मिथ्याच आहे. असं होण्यास जे सत्यकाम आहे या श्रुतीने देखील त्या ठिकाणी विरोध निर्माण होईल. कारण श्रुतीमध्ये सुद्धा या सर्वांचं वर्णन केलेलं आहे. श्रुती जर तुम्ही, श्रुती म्हणजेच उपनिषद, या उपनिषदामध्ये पाहिलं तर ह्या पूर्ण विराट पुरुषाचंच वर्णन आहे किंवा
या ब्रह्मांडामध्ये काय काय घटना कशा कशा घडतात त्याची कार्यकारण परंपरा दिलेली आहे आणि त्यातलं ब्रह्मतत्व सांगितलंय. पण जे काही सांगितलं आहे त्याच्यामध्ये हे मिथ्या म्हणून तुम्ही ज्याला ज्याला म्हणता त्या सर्वांचं त्या ठिकाणी वर्णन आहे. आणि त्यामुळे ह्या वर्णनामुळे हे वर्णन सुद्धा त्या श्रुतीत असल्यामुळे त्यालाच सत्यकाम म्हणता येणार नाही का? का कुठे परस्परांमध्ये विरोध होईल असं त्यांनी परत एकदा चर्चा केली. त्यावर गुरु असं म्हणतात की तसं नव्हे, या श्रुतीने कोणता या श्रुतीमध्ये कोणताही परस्पराशी विरोध दाखवलेला नाहीये. आपण आपली मानसिकता किंवा आपण त्याच्यामध्ये तेवढाच भाग उचलतो की ज्याच्यामध्ये श्रुतीने जीव जगताचं वर्णन केलेलं आहे तेवढाच भाग उचलतो. पण त्या जीव जगतामध्ये तो जगदीश्वर अखंड अविरत ओतप्रोत आहे. ही जी भूमिका आहे त्या भूमिकेला जर तुम्ही थोडं जरी सोडलं तर ब्रह्मलोकामध्ये गमन होणे अशक्य आहे, असंभव आहे. कारण मानसिक अनुभवाचे हे सत्य होणे आणि मानसिक अनुभवामध्ये त्याच्यामध्ये त्या मानसिक स्थितीमध्ये सुद्धा होणारे जे काही भास आहेत किंवा होणारी जी काही संकल्पना आहे स्वप्नामध्ये होणारे सुद्धा जे दृश्य आहे तिथे सुद्धा त्या ब्रह्मतत्व हे अव्यक्त स्थितीमध्ये असतच. ती तुमची स्वतःची धारणा जोपर्यंत त्या ब्रह्मतत्वाशी अनुसंधानित होत नाही तोपर्यंत तुम्हाला ती त्या ठिकाणी विरोधाभासच दिसेल. कारण स्वप्नामध्ये सुद्धा मानसिक प्रतितीच येत असते. त्या ठिकाणी स्त्री पुरुष इत्यादी सुद्धा हे आकार आपल्याला दिसून येत असतात. त्यामुळे शिष्य म्हणतो की परंतु स्वप्नामध्ये दिसून येणारे जे पदार्थ आहेत ते जागृतीच्या वासनारूपच असतात आणि तेथे स्वप्नावस्थेमध्ये सुद्धा वास्तविक स्त्री इत्यादी तिथे असतच नाहीत. तर असं हे कसं काय? आणि त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ब्रह्मतत्व आहे असं म्हणता. म्हणजे आता गुरु आणि शिष्यामध्ये जे काही संवाद चालू आहेत ना, या गुरु शिष्याच्या संवादामध्ये गुरु जे आहेत ते ब्रह्मतत्वाच्या स्तरावरून बोलतायत आणि शिष्य जे आहेत ते जीव जगताच्या स्तरावरून बोलतायत. आणि म्हणून शिष्याला विरोधाभास दिसतो आणि गुरुला मात्र सर्वत्र ब्रह्मतत्व आहे अशा प्रकारची त्याची धारणा आहे. त्यामुळे या प्रत्येक विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना गुरुची हीच भूमिका आहे. ते म्हणतात की तू हे जे सांगतोयस ना हे परिपूर्ण सांगत नाहीयेस, तू कमीच दाखवत आहेस. कारण तू जे वर्णन करतोयस या भूलोकाचं किंवा अगदी स्वर्गलोकाचं जरी वर्णन करशील तरी ते जे आहे ते वरवर दिसणाऱ्या दृश्याचं आहे. त्या दृश्यामध्ये अदृश्य असणारं जे ब्रह्मतत्व आहे त्याच्या सहित जोपर्यंत तू वर्णन करत नाहीस तोपर्यंत तू केलेलं वर्णन हे अर्धवट आहे, हे कमी आहे, हे परिपूर्ण नाही. जागृत कालामध्ये सुद्धा विषय हे सर्वथा मानसिक प्रतीतीनेच निष्पन्न होत असतात. कारण जागृतकालीन विषय ह्या सच्च्या इक्षणाने निष्पन्न होऊन तेथे तेज आप आणि अन्नमयच असतात. समप्ताम द्यावा पृथ्वी म्हणजे पृथ्वी आणि जीवलोक ही कल्पना केलेली आहे. आणि या सर्व स्थानावर असं सांगितलं गेलं आहे की हे सर्व जे आहे ते पूर्ण लोकच आहे, परंतु ते संकल्पमूलक आहे. आणि म्हणून संपूर्ण श्रुतीमध्ये ज्या प्रकारे हे नाभीमध्ये अरे समर्पित असतो इत्यादीचा दृष्टांत नाही. हे अनेक प्रकारचे दृष्टांत आपण आधी पाहिले की त्या नाभीमध्ये अरे म्हणजे त्या रथाचं जे चक्र आहे त्याच्या नाभीमध्ये जे अरी असते त्याचा आपण त्याचा आधार घेऊन आपण बोलत असतो. तेव्हा हे दृष्टांत जरी त्या ठिकाणी दिलेले असले तरीही त्या सर्व दृष्टांतामध्ये जोपर्यंत सिद्धांतात पोहोचण्याचं तुमच्यामध्ये क्षमता नाही तोपर्यंत दृष्टांत हे केवळ दृष्टांताच्याच पातळीवर असतील. तेव्हा त्या सर्वांची जी उत्पत्ती आहे ती खऱ्या अर्थाने प्रत्येकात्मापासूनच होत असतं असं दाखविलं आहे. आणि त्यातच त्याची ही लय स्थिती देखील दाखविली. तेव्हा बीज आणि अंकुर यांच्या समान मानसिक आणि बाह्य विषयाचा एक दुसऱ्याच्या प्रती कार्यकारण भाव जो आहे तो मानला जातो की कारणातूनच हे कार्य उभं राहतं. केवळ कार्याला पाहिलं आणि कारणाचं विस्मरण झालं तर ते अर्धवट होतं. म्हणून कार्यकारण भाव सुद्धा हा कशातून निर्माण झालेला आहे, बाह्य विषय कशातून निर्माण झाले हे आपल्याला कळणं आवश्यक आहे. जर बाह्य पदार्थच मानसिक असतील आणि मानसिक पदार्थच बाह्य असतील तरी देखील स्वात्मामध्ये त्याचे मिथ्यत्व कधीच होत नसते. म्हणजे जेव्हा आत्मतत्वानी धरून जेव्हा आपण पाहतो त्यावेळेस आत्म्यासहित जगत पाहतो
त्यावेळेस ते अपूर्ण नसतं. म्हणून या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्वाचा विचार काय आहे. सर्वसाधारणपणे आपण व्यवहारामध्ये जेव्हा जगतामध्ये फिरत फिरत असतो, जगामध्ये अनुभव घेत असतो, अभ्यास करत असतो, तर तेव्हा ह्या सर्व अभ्यासामध्ये जोपर्यंत तुम्हाला ब्रह्मतत्वाचं अनुसंधान नाही तोपर्यंत तुम्हाला सत्यापर्यंत जाणं अशक्य आहे. हे इथे विधान आहे. माणसं बोलतात, खूप खूप सांगतात. आपण सुद्धा विज्ञान आणि टेक्नॉलॉजीवर बोलताना सुद्धा आपण खूप प्रकारच्या गोष्टी बोलतो. परंतु जोपर्यंत आपण त्याच्या अंतिम कारणरूपामध्ये आपण जात नाही तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने त्याचं परिपूर्ण विज्ञान आपल्याला प्राप्त होत नाही, असा अर्थ आहे त्याचा. आता हा स्वप्नात सुद्धा पाहिलेल्या गोष्टी मिथ्याच आहेत. गुरु म्हणतात की स्वप्नात पाहिलेल्या सर्व स्त्री पुरुष किंवा विषय हे सगळं जे आहे त्याच्या अधिष्ठानामध्ये काय आहे हे जर पाहिलं तर तेही परिपूर्ण आहे. मग शिष्य पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारतो आणि सद्गुरू जे आहेत ते त्याचं अधिष्ठान काय ते सांगतात. त्यामुळे शिष्य पुन्हा म्हणतो की परंतु स्वप्नात पाहिलेले विषय तर जागृत पुरुषासाठी मिथ्याच होऊन जातात. तो गुरु म्हणतो ते ठीक आहे, वरवर दिसणाऱ्या गोष्टी ठीक आहे, परंतु ह्याचे मिथ्यत्व जे आहे ते जागृत ज्ञानाच्या तुलनेत आहे, प्रत्यक्ष नाही. म्हणजे आपण तुलनात्मक दृष्ट्या आपण पाहतोय की जेव्हा स्वप्न पाहतो तेव्हा जागृतीच्या तुलनेत ते मिथ्या आहे. मग आता आपण ब्रह्मतत्वाच्या भूमिकेतून पाहिलं तर जागृती सुद्धा जे काही दिसतं तेही मिथ्या आहे. परंतु त्या मिथ्यामध्ये सुद्धा म्हणजे अव्यक्त जे ब्रह्मतत्व पाहिलं तर सर्व काही एकरूप आहे, सर्व काही ही त्या ठिकाणी सत्यच आहे असं म्हणता येईल. म्हणून पाहायची दृष्टी कुठे आहे, कोणत्या म्हणजे भूमिकेतून आपण या सर्व गोष्टीला पाहतो हे समजणं अतिशय महत्वाचं आहे. तेव्हा संपूर्ण पदार्थाचे जे काही विशेष आकार असतात ते मिथ्याज्ञानाचे कारण कारण की वाणीवर अवलंबून असल्यामुळेच ते विकार आहेत. त्यांना आपण नाम किंवा शब्द अशा वाणी वाणीच्या उच्चारणातून आपण ते सांगतो, तर त्यामुळे त्याला मर्यादा येते. पण जर आपण त्या वाणीच्या पलीकडे जाऊन निशब्द अवस्थेमध्ये जर त्याला आपण पाहिलं तर तिथे ब्रह्मतत्वाचं निश्चितच दर्शन होईल. तेव्हा या सर्व विविध आकार रूप होण्याचं जे कारण आहे ते मूळ कारण जे आहे ते मात्र सत्य आहे. आणि फक्त दिसणारी दृश्य जर पाहिलं तर ती मात्र मिथ्या आहे. परंतु सन्मात्र रूप होण्याने हे जेव्हा सत्तत्वाशी संबंधित आणल्यामुळे त्या ठिकाणी सत्तत्व हेच त्याचं सत्य आहे. सदात्माचे साक्षात्कार होण्याने स्वप्नदृश्य पदार्थाच्या समान सुद्धा आपल्या क्षेत्रामध्ये देखील ते सर्व काही ते ओतप्रोत सत्यच आहे. सत्याच्या पलीकडे तिथे काहीच नाही. त्यासाठी कोणत्याही प्रकारचा तिथे विरोध संभवत नाही. या कारणाने ब्रह्मलोकासंबंधी अरण्यादी आणि संकल्प जनित जे काही पितृ इत्यादीचे जे काम आहे ते जरी मानसिक असले तरी त्याचं अधिष्ठान जे आहे ते सत्य आहे. तेव्हा बाह्य विषय भोगाच्या समान अशुद्धी रहित होण्याच्या कारणाने ते नेहमी तत्व हे शुद्ध आहे. ते अहंकाराने संकल्पाने होणाऱ्या दिसते, परंतु ते प्रत्यक्ष तत्व स्वरूपामध्ये सत्य असतं. त्यामुळे ईश्वराच्या संकल्पात सुद्धा अत्यंतिक सुखमय आणि सत्यच होत असतं असं याचं तात्पर्य आहे. तेव्हा सत्तत्वच हा वास्तविक आत्मा आहे असा बोध झाल्यावर देखील आपण असा बोध झालेला आहे मनुष्याला, आणि तरी सुद्धा रज्जूमध्ये कल्पना केलेले जे सर्प इत्यादीच्या समान सदात्म रूपासच प्राप्त होऊन जात असतो. त्यामुळे म्हणजे त्या ठिकाणी त्याला ज्ञान ब्रह्मज्ञान झालंय, पण तो अंधारामध्ये चालतोय आणि त्या ठिकाणी जो दोरी दिसते आणि दोरीवर आपण सर्पाची कल्पना नकळतपणे होते, तेव्हा सर्प आहे असं आपल्याला वाटतं, परंतु नंतर ती दोरी आहे अशा प्रकारची त्याला ज्ञान झाल्यामुळे ते सर्प नाही असा ज्ञान होणं हे सुद्धा त्या ब्रह्मतत्वाचंच ज्ञान झालं आहे. त्यामुळे सत्स्वरूपानेच ते सर्वत्र सत्यच आहे. त्यामुळे सत्याचं दर्शन असावं, सत्यच घडावं असा याचा हा पूर्ण आशय आहे. तेव्हा अशा प्रकारे या छांदोग्य उपनिषदातील या अष्टमाध्यायातील पंचम खंड भाष्य पूर्ण झालं.
असा इथे हा 5वा खंड पूर्ण झाला. आणि त्यानंतर आता आपण 6वा खंड सुरू करूया. तर 6वा खंडाचा विषय जो आहे तो हृदय नाडी आणि सूर्यरश्मी रूप जो मार्ग आहे त्या मार्गाची उपासना आहे. हृदयस्थ ज्या अनेक अनेक प्रकारच्या नाडी बाहेर पडत असतात आणि बाह्यदर्शनामध्ये सूर्याचे जे किरण आहेत, सूर्यरश्मी आहेत, त्या दोन्हीचाही जो मार्ग आहे हृदयापासून सूर्यापर्यंतचा, म्हणजे ऊर्ध्व दिशेने ज्यावेळेस जीवात्मा बाहेर पडतो आणि तो सूर्याकडे, सूर्यरश्मीच्या वरून तो सूर्य लोकापर्यंत जातो, तर तो मार्ग काय आहे आणि त्या मार्गाच्या संदर्भातलं ज्ञान आणि त्याची उपासना हा या 6व्या खंडातला हा विषय आहे. तेव्हा त्याचं पहिल्यांदा पूर्वपीठिका सांगितले की जो पुरुष हा ब्रह्मचर्यादी साधनांनी संपन्न होऊन आणि बाह्य विषयाची मिथ्या तृष्णेने निवृत्त होऊन आपल्या हृदयकमलामध्ये विराजमान होऊन हे उपर्युक्त जे गुणविशिष्ट आहेत त्या गुणविशिष्ट असणाऱ्या त्या ब्रह्मतत्वाची तो उपासना करतो, तेव्हा त्याची ही मूर्धन्य म्हणजे जी आपल्या शिरावरची अंतिम जी भाग आहे तिथपर्यंत जी नाडी आहे, तिथपर्यंत ती नाडी जात असते, तर त्या नाडीला मूर्धन्य नाडी असं म्हटलेलं आहे. तेव्हा ही मूर्धन्य नाडीच्या द्वारे ही या आत्म्याची गती दाखविली आहे. त्या कारणाने या नाडी खंडाचा आरंभ इथे आपण करत आहोत. म्हणजे या नाड्या कशा आहेत, त्या हृदयापासून मूर्धन्य म्हणजे मस्त जो शिरोभाग जो आहे त्या शिरोभागापर्यंत ही मूर्धन्य नाडी जाते आणि त्याच्यानंतर ब्रह्मरंध्रातून बाहेर पडून ते सूर्यापर्यंत जाण्याचा मार्ग हा खुला होतो आणि सूर्यरश्मीच्या त्या मार्गातून आपण पुढे जातो. तेव्हा ही नाडीच त्या ठिकाणी महत्व आहे. तेव्हा ही नाडीचा जो काही विषय आहे पूर्ण त्या विषयाला म्हणजे त्याला नाडी खंड असं म्हटलंय, त्याला आपण आता प्रारंभ करत आहोत. आता त्या संदर्भात पहिला मंत्र असा आहे, 8वा अध्याय 6वा खंड पहिला मंत्र. अथ एता हृदयस्य पिंगलस्य आणि नास्तिष्ठन्ति शुक्लस्य नीलस्य पीतस्य लोहितस्य तस्यैव वा आदित्यः पिंगल एष शुक्ल एष नील एष पीत एष लोहितः. आता पहिल्या मंत्राचा अर्थ असा आहे की आता या ज्या हृदयाच्या नाड्या आहेत त्या कशा आहेत, तर त्या पिंगल वर्ण आहेत, सूक्ष्म रसाच्या आहेत. तसेच त्या शुक्ल वर्ण, नील वर्ण, पीत वर्ण, लोहित वर्ण इत्यादी वर्णाच्या रसाच्या आहेत. कारण असं आहे की आदित्य जो आहे तो पिंगल वर्ण आहे, आदित्य शुक्ल वर्ण आहे, आदित्य नील वर्ण आहे आणि आदित्य पीत आहे. तेव्हा आणि हा लोहित वर्णाचा सुद्धा आहे. तेव्हा इतके वर्ण त्या आदित्यामध्ये असल्यामुळे या त्या हृदयापासून निघणाऱ्या ज्या नाड्या आहेत त्या नाड्यांमध्ये सुद्धा या भिन्न भिन्न नाड्या त्या त्या वर्णाच्या आहेत. त्यामुळे हे पिंगल वर्ण, शुक्ल, नील, पीत, लोहित इत्यादी रसाच्या युक्त असलेल्या त्या वर्णाच्या आहेत. आणि त्या वर्णाच्या कशा करतायत, कारण सूर्यामध्ये सुद्धा तशा प्रकारच्याच वर्णाची स्थिती आहे आणि त्यांना प्राप्त करण्याकरता म्हणून या नाड्यांचा आश्रय घेऊन ऊर्ध्व दिशेने गमन करण्याकरता ही सगळी व्यवस्था आहे. तेव्हा याचा आशय असा आहे की पुढे सांगितल्याप्रमाणे ब्रह्मोपासनेचा आश्रयभूत या पुंडरीकाकार हृदयाची जो त्या संबंध त्याचा नाड्याशी आहे, त्या नाड्या या आदित्य मंडलामध्ये जे किरण आहेत, सूर्यरश्मी आहेत, त्याच्या समानच आहेत. त्या हृदयरूप मासपिंडाने सर्व बाजूने निघालेल्या या नाड्या आहेत आणि त्या पिंगला नामक वर्णविशेषाने युक्त अर्थात सूक्ष्म रसाने युक्त आहेत. तात्पर्य असं आहे की ते त्या रसाने पूर्ण होऊन तदाकारच राहत असतात. म्हणजे त्या वर्णामध्ये आणि सूर्याच्या त्या वर्णामध्ये त्यांची एकरूपता होत असते. अशा प्रकारे ते शुक्ल, नील, पीत आणि रोहित रसाने परिपूर्ण आहेत. या प्रकारे पूर्ण पदार्थ सर्वत्र हा अध्याहार केलेला आहे. पित्त संज्ञक सौर हे तेज पिंगल वर्ण आहे त्या आणि होऊन जात असलेली ही भाव आहे. तेव्हा अधिकतर होणाऱ्या निळे होऊन जात असतात.
कफा जिथे नील रंग आहे तिथे कफाची अधिकता आहे. नंतर शुक्र होऊन जातात. अ, कफाची अधिकता जिथे आहे तिथे शुक्ल हा शुक्ल रंग आहे. कफानेच वाताची समता होऊन त्या ठिकाणी पिवळा रंग निर्माण होतो. आणि नंतर रक्ताची अधिकता होण्यावर तो लोहित वर्ण होतो. अथवा वैद्यक शास्त्राच्या या वर्णविशेषाचे हे जे काही कशा प्रकारचे हे होत असतात त्याचं हे संशोधन केलं पाहिजे, की त्या ठिकाणी आपल्या देहातून या विभिन्न वर्णाच्या या नाड्या आणि सूर्यामध्ये असलेल्या या विविध विविध जे काही वर्ण आहेत त्यांचा परस्पराशी संबंध या प्रकृतीमध्ये असलेल्या म्हणजे पित्त, वात, कफ या तिघांशी संबंधित आहे. आणि त्याचे वर्ण सुद्धा इथे सांगितले आहेत. तर परंतु श्रुतीचं तेच कथन आहे की आदित्याच्या संबंधाने नाडीमध्येच अनुस्यूत असलेले ह्या विभिन्न तेजाचे हे वर्णविशेष होऊन गेलेले आहेत. तेव्हा कशा प्रकारे त्यावर सांगतात की आदित्य वर्णतः पिंगल आहे, आदित्य शुक्ल आहे, आदित्य नीलवर्ण आहे, आणि तो पीतवर्ण सुद्धा आहे, आणि तो लोहित म्हणजे लाल वर्ण सुद्धा आहे. असे या ठिकाणी परस्पराचा संबंध या मंत्रामध्ये दाखवलेला आहे. त्यानंतर आठव्या अध्यायातला खंड 6 आणि दुसरा मंत्र, 6व्या खंडातला हा दुसरा मंत्र आहे. तो मंत्र सांगताना त्याची थोडी पूर्वपीठिका सांगितली की शरीराच्या मध्ये ज्या नाड्यांच्या बरोबर ज्याचा संबंध कशा प्रकारे होत असतो ह्या विषयावर इथे श्रुती जी आहे या मंत्राच्या द्वारे काही दृष्टांत देत आहे आणि दृष्टांताने हे समजून सांगत आहे. तेव्हा मंत्र असा आहे की तदथ्या महापथ आतत उभौ ग्रामो गच्छितम चामम चैव मे वैता आदित्यस्य रश्मय उभौ लोकौ गच्छन्तीम चामुम चामुष्मा आदित्यात प्रतायन्ते ता असु नाडीषु सुप्ता अभ्यो नाडीभ्यः प्रतायन्ते तेषु तेम विष्मन्ना आदित्ये सृप्ताः. अर्थात असं की या विषयामध्ये असा जो दृष्टांत दिला आहे की ज्या प्रकारे कोणी विस्तीर्ण महापथ या समीपवर्ती आणि त्या दूरवर्ती दोनही गावास असतो, अगदी त्याच प्रकारे सूर्याचे जे किरण आहेत ते या पुरुषामध्ये आणि त्या आदित्य मंडलामध्ये दोन्ही लोकांमध्ये ते प्रविष्ट केलेले असतात. आणि ते निरंतर या आदित्यापासूनच निघत असतात आणि या नाडीमध्ये ते व्याप्त होऊन जात असतात. आणि ज्या या नाडीपासून निघत असतात ते आदित्यामध्ये व्याप्त होत असतात. म्हणजे इथून आवक जावक आहे संबंध ना. हृदयस्थ ज्या नाड्या आहेत त्या नाड्या आणि सूर्यलोकातला अंतर्भाग या दोघांचा परस्पर संबंध इथे वाढलेला आहे. आणि त्याचा जी यात्रा होते ती यात्रा सुद्धा या हृदयस्थ नाडीतून आदित्यापर्यंत आणि आदित्यापासून पुन्हा एकदा या हृदयस्थ स्थानापर्यंत असा जो प्रवास आहे. तेव्हा या दुसऱ्या मंत्राचा आशय असा आहे की ह्या विषयामध्ये असं समजलं पाहिजे की ज्या प्रकारे लोकांमध्ये कोणी महान म्हणजे विस्तीर्ण मार्ग अर्थात महापथ व्याप्त झालेला असतो, या समीपवर्ती आणि या दूरस्थ दोनही ग्रामास या जात असतात. अशा प्रकारे जसा हा दृष्टांत आहे की महापथ दोनही ग्रामामध्ये प्रवेश करत असतात. हे सूर्याचे किरण सुद्धा दोनही लोकांमध्ये त्या आदित्य मंडलामध्ये आहे आणि या पुरुषामध्ये सुद्धा त्या जात असतात. अर्थात या महापथासमान दोनही मार्गी जागी आहेत त्यांनी प्रवेश केलेले आहेत. तर कशा प्रकारचे प्रवेश केले आहेत तर ह्या आदित्य मंडलापासून ते पसरलेले असतात आणि शरीरात ते उपयुक्त पिंगलादी वर्ण असणाऱ्या नाड्यामध्ये असतात. त्या नाड्यामध्ये ते प्रविष्ट होत असतात आणि ज्या नाड्यांनी व्याप्त होत असतात अर्थात प्रवृत्त होऊन पसरत असणाऱ्या या आदित्य मंडळामध्ये त्या प्रवेश करीत असतात. रश्मी हा जो शब्द आहे तो हा स्त्रीलिंग आणि पुल्लिंग दोन्ही लिंग असणाऱ्या कारणाने त्याच्यामध्ये ता हा अशा सर्वनामाचा प्रयोग देखील केलेला आहे. तेव्हा ते असे सांगितले गेले होते. असं हे एकंदरीत वर्णन आपण पाहिलं. त्याच्यानंतर जो पुढचा मंत्र आहे पाहूया. 2 मंत्र झाले खंड 7 मधला. आता 6व्या खंडातला मंत्र 3 तिसऱ्या मंत्रात आता ह्या संदर्भात ते काय सांगतात ते बघूया. तदत्रय तत् सुप्तः समस्तः सत्प्रसन्नः स्वप्नं न विजानात्यासु तदा नाडीषु सृप्तो भवति तं न कश्चन पाप्मा स्पर्शति
तेजसाही तदा संपन्नो भवती. अर्थ असा आहे की अशा अवस्थेमध्ये ज्या समय हा निद्रिस्त होता आणि भल्या प्रकाराने तो लीन झालेला पुरुष हा सम्यक प्रकाराने प्रसन्न होऊन स्वप्न पाहत नाही, त्यावेळेस तो या नाड्यामध्ये जात असतो. म्हणजे त्याची ती गंभीर निद्रा असते, त्या गंभीर निद्रेमध्येच तो या नाड्यामध्ये जात असतो. तेव्हा त्यास कोणतेही पाप स्पर्श करू शकत नाही आणि तेजाने तो व्याप्त होऊन जात असतो. म्हणजे आता त्याची अवस्था सांगितली आहे की तो गाढ निद्रेमध्ये जातो, स्वप्नावस्था त्याची संपलेली असते आणि तो या सर्व नाड्यामध्ये प्रवेश करत असतो. अशी ही निद्रेची अवस्था आहे. तेव्हा मंत्राचा आशय असा आहे की तत् या अवस्थेमध्ये असे होण्यावर येथे जिथे या समय हा जो जीव आहे तो जीव स्वप्नावस्था अर्थातच निद्रेच्या स्थितीस प्राप्त करून तो पुढे नेणिवेत जात असतो. म्हणजे तो गंभीर निद्रेमध्ये जातो. ह्या निद्रा दोन प्रकारच्या असतात, त्यामुळे इथे समस्त असे विश्लेषण केले गेले आहे. कारण तात्पर्य असं आहे की ज्या सवयी ज्यांच्या संपूर्ण इंद्रिय वृत्तीचा उपसंहार होऊन गेलेले असतात असे होऊन जाते, त्या कारणाने बाह्य विषयाची संपर्क प्राप्त करून त्याची मलिनतेचा ज्यावेळेस अभाव होऊन जातो आणि हा मग सम्यक स्थितीमध्ये जातो आणि सम्यक प्रकारानेच तो प्रसन्न म्हणजे सुप्रसन्न संप्रसन्न असा शब्द वापरला आहे, तर तो संप्रसन्न अवस्थेमध्ये जातो. तेव्हा तात्पर्य असं आहे की या कारणाने या स्वप्न विषयाच्या आकाराने जे भाषित होणारे आणि मानसिक स्वप्न प्रत्यास हे येत नसते, कारण त्याचा अनुभव होत नसतो. ज्या समयी अशा प्रकारे तो या खोल निद्रेत जात असतो त्या समयी सूर्याच्या तेजाने तो पूर्ण झालेल्या या पूर्वोक्त नाडीमध्ये तो सुप्त म्हणजे प्रविष्ट झालेला असतो. तात्पर्य असं आहे की तो या द्वारभूत नाड्यांनी हृदयाकाशामध्ये पोहोचून जात असतो. तेव्हा सत्संपत्ती म्हणजे सतला प्राप्त होऊन जातो आणि ह्या सतला प्राप्त जाण्या होऊन गेल्यामुळेच तो त्याच्याशिवाय मात्र सतला प्राप्त झाल्याशिवाय तो कुठे स्वप्नात अदर्शन त्याला होत नाही. ह्या सामर्थ्याने त्याला नाडीशो या पदामध्ये जी सप्तमी विभक्ती आहे त्या नाडी भी ही अशा प्रकाराने सुद्धा या तृतीयेच्या रूपात बदल करून घेतला आहे. तेव्हा सतला प्राप्त झालेल्या त्या प्राण्यांना कोणी देखील धर्म अधर्म रूप पाप हे स्पर्श करू शकत नाही, कारण की त्या अवस्थेमध्येच आत्मा जो आहे तो आपल्या स्वरूपामध्ये स्थित होऊन जातो. तो जीव जो आहे तो देह आणि इंद्रियांनी जो काही विशेष असतो त्यास तो सुखरूप किंवा दुःखरूपाने आपल्या कार्याला प्रदान करत असतो. पापस्पर्श जो आहे तो त्या जागृत अवस्था किंवा तशा स्वप्नावस्थेमध्ये प्राप्त होत असतो, परंतु ज्यावेळेस तो सतला प्राप्त होतो आणि तो स्वरूपामध्ये स्थित होतो तेव्हा आत्म्याचा स्पर्श करण्याचे कोणतेही साहस त्या पापामध्ये होत नाही. त्यामुळे पापही त्याला स्पर्श करत नाही, कारण की तो त्याचा विषय नसतो. त्यावेळेस सत्तत्व आहे, आत्मस्वरूपता जिथे प्राप्त होते त्या ठिकाणी प्रकृती संबंध विच्छेद आहे. प्रकृतीमधले कोणतेही गुणदोषचा स्पर्श त्याला नसतो आणि म्हणून तो पापाचा स्पर्शही त्याला होत नाही. त्यावेळेस तो त्याचा विषय नसतो, अन्यच अन्याचा विषय असतो. म्हणजे विषय आणि विषयाला प्राप्त करून घेणारे इंद्रिय हे दोन्हीही प्रकृतीचा भाग आहे, पण आत्मतत्वामध्ये हे दोन्हीही नसतात. त्यामुळे इथे कुठल्याही प्रकारचा विषयाशी संबंध नसतो आणि मग ह्या सत्ला प्राप्त झालेल्या या जीवाचा कोणाशीही कोणत्याही कारणाने हे अन्यत्व राहत नाही, भेद राहत नाही, ती अभिन्नता राहत ही त्या स्वरूपाशी होऊन जाते आणि प्रकृतीशी मात्र त्याचा संबंध हा नष्ट झालेला असतो. आत्म्याची जी जागृत आणि स्वप्नावस्थेमध्ये आत्म्याला जागृत आणि स्वप्नावस्था ही प्राप्त होत असताना तिथे प्रामुख्याने जो जीवभाव आहे, तेव्हा जीवभावाशी संबंध जेव्हा आत्मा असतो तेव्हाच त्याला जागृती आणि स्वप्नावस्था आणि बाह्य विषयाचा अनुभव हा त्याला प्राप्त होत असतो. परंतु ज्यावेळेस जीवभावाचा संपूर्ण त्याग होऊन तो स्वरूपामध्ये तो एकरूप होतो त्यावेळेस त्याला हे प्राप्त होत नाही. मात्र स्वरूपापासून तो अलग झाला की त्याला अशा प्रकारचा हा भेदभाव भेदबुद्धी ही त्या ठिकाणी तयार होते. कारण की अविद्यारूप काम आणि कर्माचे बीज असलेले हे ब्रह्मविद्येने म्हणजे अग्नीने दग्ध न होण्याच्या
कारणानेच तिथे राहत असतो, असे आम्ही 6व्या अध्यायात सांगितले आहे. त्यावर येथे विश्वास केला पाहिजे की ज्या समय हा जीव अशा प्रकारे निद्रा अवस्थेत जात असतो, त्या समय सर्व बाजूने नाडीच्या अंतर्गत आणि तेजाने संपन्न व्याप्त होऊन जात असतो. त्यामुळे त्याची इंद्रिये ही बाह्य विषयाच्या भोगासाठी चक्षु आणि नाड्याच्या द्वारे विशेष रूपाने अप्रसृत अर्थात निरुद्ध होऊन जात असतात. यानेच इंद्रियाच्या निरोध होऊन जाण्याने आपल्या स्वरूपामध्ये तो स्थित झालेला असतो. आणि हा जीव जो आहे तो ह्या स्वप्नही पाहत नाही. आत्मस्थितीमध्ये गेल्यानंतर त्याचा जीव भावही संपन्न होतो. इथे आपण थांबूया. तेव्हा 6व्या खंडातले आपण 3 मंत्र पाहिले. 6व्या खंडातला 4थ मंत्र आपण पुढच्या रविवारी पाहूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.